कृष्णा नदीकाठावर ज्ञानाची अमर ज्योत, बाबासाहेबांना बुकीजतर्फे अश्रुभऱ्या डोळ्यांनी अनोखी वाचनाद्रांजली। सायंकाळच्या त्या शांत क्षणी संत वाहणारी कृष्णा नदी जणू थांबून गेली होती। मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी नदी किनारा उजळून निघाला होता आणि त्या पवित्र वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सांगली बुकीजतर्फे राबवण्यात आलेला वाचन उपक्रम अक्षरशः भावनांचा महापूर घेऊन आला। या क्षणी केवळ पुस्तके नव्हती, तर होते विचारांचे तेज, ज्ञानाची ज्योत आणि बाबासाहेबांप्रती असलेली कृतज्ञतेची जिवंत भावना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ महामानव नव्हते, तर वाचनातून समाज बदलण्याची क्रांती करणारे ज्ञानसूर्य होते। त्यांच्या ज्ञानसंपदेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सांगली बुकीजने हा हृदयस्पर्शी उपक्रम साकारला। कृष्णा नदीकाठी सुमारे 200 ग्रंथांची मांडणी करण्यात आली होती, मात्र ती केवळ पुस्तके नव्हती। प्रत्येक पुस्तक म्हणजे एक विचार, एक प्रेरणा आणि एक क्रांतीची ठिणगी होती। वाचकांनी ती पुस्तके हातात घेताच वातावरणात एक वेगळी शांतता पसरली। तरुणाईपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनी त्या शांत किनाऱ्यावर बसून वाचनाचा अनुभव घेतला। अनेकांच्या डोळ्यात बाबासाहेबांच्या विचारांची आठवण म्हणून आदर आणि भावनांचे अश्रू दिसत होते। अशा उपक्रमामुळेच वाचन संस्कृती जिवंत राहील आणि बाबासाहेबांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचतील, असे भावनिक मत उपस्थितांनी व्यक्त केले। या उपक्रमामुळे कृष्णा नदीकाठ जणू ज्ञानाचा तीर्थक्षेत्र बनला होता। भविष्यात अशा उपक्रमांना शहरभर विस्तार देण्याचा निर्धार सांगली बुकीजने व्यक्त केला असून प्रत्येक सांगलीकराने या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे। या उपक्रमात सुदर्शन चोरगे, सुहास गवळी, संभाजी दाणेकरी, सुजाता मराठे, रोहन आवळे, पूजा शहा, इंद्रायणी महाजन, ॲडव्होकेट अक्षय राजगे, प्रतीक्षा कांबळे, बीना पाटील, सम्यक संबोधी, रेश्मा कदम, ॲडव्होकेट असिफ मुजावर, अभिजित पोरे, रक्षदा कदम, युवराज खरात, वैभव सूर्यवंशी, सचिन ठाणेकर आदींचा हृदयस्पर्शी सहभाग लाभला।